कोण आहे बॅट्समन? शुभम उद्देश. शुभम आणि उद्देश चांगला खेळतो उद्देश. उद्देश आणि शुभम ना. बोल ना. नवला देवी निवातेवाडी आणि श्री स्वामी समर्थ निवातेवाडी यांच्या दरम्यान रंगणारा सामना. सेमीफायनलचा हा सामना रंगतोय. दोन्ही निवातेवाडी संघ, एक आहे नवलादेवी निवातेवाडी आणि दुसरा आहे श्री स्वामी समर्थ निवातेवाडी. दोन्ही संघाचं या स्पर्धेसाठी तितकंच मोलाचं योगदान. दोन फलंदाज दाखल झालेत ते नवलादेवी संघाकडून उद्देश आणि शुभम. गोलंदाजीसाठी मला वाटतं श्री स्वामी समर्थ संघाकडून आलाय तो संदेश. फलंदाजीसाठी बॉपिंग क्रीज वरती आहेत ते शुभम. नॉन स्ट्राईकला आहेत ते उद्देश. गोलंदाजी मार्क वरती 7-8 पावलांचा रनअप घेऊन स्वतः संदेश. कशा प्रकारे इथे मॅच होणार आहे बघणं महत्वाचं आहे. या सामन्याचा जो थरार आहे तो तुम्ही YouTube लाईव्हच्या माध्यमातून देखील बघू शकता. सामन्याला सुरुवात होते असं ऑफिशियली पंचांनी घोषित केले. पहिला चेंडू घेऊन सज्ज झालाय संदेश आणि त्याच्यासाठी संदेश आलाय कर्णधाराचा. योग्य लाईन वरती चेंडू टाकणं. पुढचा चेंडू, पहिला चेंडू फुलर लाईनचा चेंडू होता. फलंदाजाला समजला नाही आणि चेंडू झालाय तो निर्धाव. धाव संख्या अजूनही शून्यामध्येच. शून्यामधूनच जग निर्माण होतं आणि किती धावा पहिल्या चेंडूवरती मिळवतायत हे आता बघणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज संदेश. पुढचा चेंडू चांगला असा कटवला. इथे मात्र कव्हरच्या डोक्यावरून जातोय. दोन धावा चोरल्यात. वैयक्तिक आणि संघाचं खातं खोलतोय शुभम. शुभम करोती कल्याणम. पुन्हा एकदा सज्ज झालाय फलंदाजीसाठी. सामना करेल संदेश. कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. षटकातील काही चेंडू अजूनही बाकी आहेत. स्लोअर वन, मस्त फटका खेळलाय. जातोय कव्हरच्या डोक्यावरून आणि गेलाय तो 4 धावेसाठी. सचिन याचा प्रयत्नच राहिलाय. 4 धावा मात्र अडवू शकला नाहीये आणि शुभमच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत चौकार या 4 धावेने धावसंख्येत भर झालीय. धावसंख्या पोहोचलीय 6 धावेवरती. पहिलं षटक अजूनही प्रगतीपथावरती आहे आणि इथे क्षेत्ररक्षणात थोडासा बदल करताना प्रशांत दवंडे संघाचे कर्णधार. मिडअपच्या क्षेत्ररक्षकाला इथून बदललंय दिनेश आणि त्याला प्लेस केलंय ते मिड विकेटच्या दिशेने. पंच लवकरात लवकर सामना सुरू करून घ्यायचा आहे. शुभम पुन्हा एकदा सामना करेल. कोणाचा? तर संदेशचा.
संदेश कशा प्रकारे आता गोलंदाजी करतोय. उत्तम गोलंदाज म्हणून मानला जातो संघाकडून. पुढचा चेंडू कटवलाय तो स्क्वेअर लेगच्या दिशेने. तितकंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण इथे बघायला मिळाले. एक धाव चोरले आणि एका धावेवरतीच समाधानी झालेत. या एका धावेने धावसंख्येत झाली भर. धावसंख्या पोहोचली ती 7 धावेवरती. आणि इथे मात्र निवातेवाडी संघाला छोटासा धक्का मिळतोय. शुभम चांगली फलंदाजी करतात मात्र रिटायर्ड हर्ट होऊन माघारी परत आहेत. थोडस त्यांच्या पायाला दुखापत झाली, क्रॅम्प आलाय वाटतं. काळजी घ्यायची आहे मित्रा. जीवापेक्षा खेळ महत्वाचा नाहीये. रिटायर्ड हर्ट होऊन माघारी परतलेत आणि आता त्यांची जागा घ्यायला गेलेत ते शुभम. बघूया कशा प्रकारे सामना करतील संदेशाचा. शुभमचा मोठा फटका. शुभम रिटायर्ड झाला, त्याच्या जागेला अविनाश गेला. तो तिकडे उद्देश आहे. तिकडे अविनाश गेला आता. अविनाश गेला. आणि शुभम यांची जागा घ्यायला गेलाय तो अविनाश. धावसंख्या झाली ती 5. चेंडू अखेरीस 9. अजूनही एक चेंडू बाकी आहे. आता मात्र मोठा फटका. इथे सुंदर असं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं विशालद्वारे. विशाल असं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. लॉंग ऑनच्या दिशेला चांगला असा क्षेत्ररक्षणाचा इथे नमुना सादर केलाय विशाल यांनी. षटक संपलंय आणि पहिल्या षटका अखेरीस धावसंख्या झाली ती 10. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो सचिन. या आधीच्या सामन्यामध्ये अष्टपैलू कामगिरी केली होती आणि मॅन ऑफ द मॅच झाला होता. तशीच कामगिरी या सामन्यात देखील त्याला करणं अपेक्षित आहे त्याच्या संघाकडून. सामना करतील ते उद्देश. कशा प्रकारे ते सामना रंगतोय. सचिन 4-5 पावलांचा रनअप घेऊन धावायला सुरुवात केली. पंचांना पार करून टाकला चेंडू. आखूड टप्प्याचा चेंडू मात्र उद्देशाला समजला नाहीये आणि चेंडू झालाय तो निर्धाव म्हणजेच डॉट. धावसंख्या आहे तिथेच 10. बिनबाद 10. रिटायर्ड हर्ट होऊन शुभ माघारी परतलेत. पुन्हा एकदा सुरुवात होती सामन्याला आणि आता मात्र मोठा फटका खेळला गेलाय. अगदी सीमारेषेच्या बाहेर मारलाय फटका 6 धावेसाठी. या 6 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या पोहोचली ती 16 धावेवरती. चांगला बॅट खाली आलेला चेंडू आणि उत्तम फटका खेळला गेलाय. उद्देश याने आपली इथे चुणूक दाखवली आणि चेंडू मारलाय तो सीमारेषेच्या बाहेर 6 धावेसाठी. षटकार. सचिन पुन्हा गोलंदाजीसाठी सज्ज. आता मात्र यॉर्कलेनचा चेंडू खणून मारलाय. तिथे मात्र एक उत्तम असा क्षेत्ररक्षक परेश 2 धावा मात्र अडवू शकला नाहीये. 2 धावेने धावसंख्येत भर झाली. धावसंख्या आता पोहोचली ती 18. बिनबाद 18. दुसरा षटक अजूनही प्रगती पथावरती आहे. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू अजूनही बाकी. आता मात्र आणि इथे उत्तम असं क्षेत्ररक्षण बघायला मिळाले. मात्र पंचांनी 4 धावेचा इशारा दिलाय.
या 4 धावेने धाव संख्येत भर होतीये. धाव संख्या पोहोचली ती 22. संकेत याच्याकडून उत्तम असं क्षेत्ररक्षण इथे बघायला मिळाले. 6 धावा अडवल्यात, मात्र 4 धावा त्याला अडवता आल्या नाहीयेत. मात्र 2 धावा संघासाठी अडवल्यात. फार मोठी कामगिरी. खोडून मारलाय फटका, जातोय विशालच्या डोक्यावरून 6 धावेसाठी लॉंग ऑनच्या दिशेने. या 6 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या पोहोचली आता 28. मोठमोठे फटके, तगडे फटके हाणून मारतोय, ताणून मारतोय सचिन जसा दुसऱ्या गोलंदाजांना मारतो तसाच त्याला डोस दिला जातोय उद्देश कडून. उद्देशने आपला उद्देश इथे जाहीर केलाय. मोठमोठ्या फटक्यांसाठी तो नावाजला जातो आणि तेच दाखवतोय. पुन्हा एकदा थोडासा प्रेशर मध्ये सचिन चेंडू टाकायला सुरुवात केली आणि पुन्हा एकदा तोच प्रकार घडतोय आणि गेलाय षटकार. 30 दशा आणि 30 गती. धाव संख्या पोहोचली 34. 2 षटक संपलेत आणि 34 धावा लावल्या त्या स्कोर बोर्ड वरती. अजूनही 1 षटक बाकी आहे. कोण घेऊन येतोय? उद्देश मात्र मोठमोठ्या पटक्यांसाठी इथे नावाजला जातोय. आत्ताच्या या षटकामध्ये त्याने जवळपास 24 धावा कुठल्यात? गोलंदाजीसाठी आलाय तो दिनेश. कशा प्रकारे इथे गोलंदाजी करतील? सचिनचं षटक थोडस इथे महागडं ठरलं होतं. इथे मात्र क्षेत्ररक्षणात थोडासा बदल करवताना कर्णधार आणि गोलंदाज दिनेश 7-8 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज. पहिला चेंडू घेऊन हवेत चेंडू. इथे मात्र कोणताही धोका नाही. एका धावेवरती समाधानी झालेत फलंदाज अविनाश यांनी वैयक्तिक खातं खोललंय. उद्देश खरं तर उद्देशला स्ट्राईक वरती आणणं हाच हेतू होता त्याचा. ही 1 धाव घेऊन त्याने तो हेतू दाखवून दिलाय. आता मात्र दिनेश यांचा सामना करतील उद्देश. कशा प्रकारे सामना करतायत? दिनेश धावायला सुरुवात केली आहे. पंचांना पार करून टाकला चेंडू आणि आता मात्र इथे झेल बांधण्याची शक्यता. मात्र संकेतच्या डोक्यावरनं गेलेला हा षटकार. लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला फटकार. जातोय तो षटकार. या 6 धावेने धावसंख्या पोहोचली होती आता 40 पार म्हणजेच 41. मोठमोठे गार केले गंमत मध्ये असं म्हणतोय उद्देश आणि मारतोय षटकार. पुन्हा मोठा फटका सरळ बॅटनी. आता मात्र संकेत घेतोय का झेल? मात्र पुन्हा एकदा फंबल बघायला मिळालाय आणि राग काढतोय तो अंपायरवर. अंपायर आपलाच आहे रे भावा. संकेत थोडासा दबावामध्ये आलाय. लागोपाठ 2-4 चेंडू त्याच्याकडे आलेत आणि त्याला समजलं नाहीये. मात्र अशा चुका होतच असतात. क्रिकेट आहे, चुका तर होणं भाग आहे. याच चुकातून शिकणं म्हणजे क्रिकेट. पंचांना मात्र त्यांचा मोबदला मिळालाय. आता मात्र चांगला चेंडू आहे का? अजूनही पंचांनी निर्णय दिला नाहीये. पंचांनी योग्य चेंडू असल्याचा निर्णय दिलाय म्हणजेच 1 चोरटी धाव या चेंडूवरती मिळाली. या चोरट्या धावेने धाव संख्या झाली ती 44. अविनाश आता स्ट्राईकला आलाय. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू झालेत. धाव संख्या झाली 44. मला वाटतं आजच्या दिवसातला हा हायेस्ट स्कोर ठरू शकतो. पुढचा चेंडू घेऊन आणि आता पुन्हा एकदा सरळ मारलेला फटका. आता संकेत घेतोय का झेल? आता मात्र संकेतने कोणती चुकी केली नाहीये आणि झेल टिपण्यात यशस्वी झालाय. या झेलमुळे त्यांच्यामध्ये एक नवीन उमेद आलेली दिसते आणि त्यांचं सर्व संघाकडून कौतुक केलं जात आहे. त्यांची जागा घ्यायला तर नवीन फलंदाज जातोय ऋतिक. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे या इनिंगचा. कशा प्रकारे सामना करतील? 44 धावा झालेत. 1 षटकार आणि 50 धावा की 1 चौकार आणि 48 धावा. काही होऊ शकतं.
1 2 3 4 5 6 किती धावा मिळतील? एक चेंडू सगळं समीकरण सेट करेल. दिनेश काहीस महागडं असं षटक ठरतंय. 5 चेंडूवरती आतापर्यंत 10 धावा दिल्यात. पंचांकडे गाड मागताना फलंदाज ऋतिक. धावायला सुरुवात केली दिनेशाने. मोठा मटका मारण्याचा प्रयत्न होता मात्र इथे चोरटी धाव घेत आहेत आणि ही चोरटी धावी पूर्ण करता आली नाहीये. म्हणजेच धावसंख्या आहे तिथेच 44. शेवटचे 2 चेंडू निर्धाव करण्यात यशस्वी झालेत ते दिनेश. धावसंख्या स्कोर कार्ड वरती लावली आहे ती 44. म्हणजे जिंकण्यासाठी 45 धावांचं 45 धावांचं आवाहन स्वामी समर्थ क्रिकेट संघासमोर. मोठं असं हे धावसंख्येचं गणित दिसतंय. आता ते सोडवतायत की डेड होत आहेत बघणं गरजेचं. येणारी इनिंग ठरवेल. वाघजाई संघाचा कर्णधार आणि मिरवणे संघाचा कर्णधार कृपया नाणेफेकीसाठी टॉस का बॉस मध्ये यायचंय. दोनच मॅच आहेत म्हणजे दोनच मॅच आहेत ना म्हणजे त्याच्यामध्ये जिंकणारच सेमीमध्ये जाणार. ही झाली समजा अजून त्यांचे दोनच आहेत ना सेमीचे आणि फायनलचे. अच्छा टीमसाठी 4 साठी आहेत. जुना घे जुना. आवे बॉल घे. नवलाई देवी क्रिकेट संघाने कृपया लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. श्री स्वामी समर्थ क्रिकेट संघ निवातेवाडी संघाचे 2 मातब्बर खेळाडू 2 फलंदाज मैदानात दाखल होताना प्रशांत दवंडे आणि सचिन निवाते. मिरवणेवाडी संघ कृपया संघनायकाने नाणेफेकीसाठी यायचंय. फेकून दे ग्लास पाणी भर बघ ग्लास तुला बघतो बर्फ खाऊ टाकून दे ग्लास. वळूया सामन्याकडे. दुसरी इनिंग चालू होते आणि मला वाटतं गोलंदाजीसाठी आलेत ते निवातेवाडी संघाकडून सुयोग आणि सामना करतील ते सचिन.
थोडस शब्बल होऊन इथे खेळताना दिसत आहेत. 18 चेंडू आणि 45 धावांचं आवाहन. पहिला चेंडू शॉर्ट लेनचा चेंडू. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळण्याची शक्यता आणि विकेट मिळाली आहे. कोणाची विकेट मिळाली? सचिन. सचिन आउट होऊन माघारी परततोय पहिल्याच चेंडूवरती. गोल्डन डक ठरतोय. संघाला मोठी अपेक्षा होती मात्र त्या अपेक्षेला पात्र न ठरता माघारी परततोय. त्यांची जागा घ्यायला गेलाय तो आता परेश. सुयोग्य अशी गोलंदाजी. कारण सचिन चांगला फलंदाज आहे. मागच्या सामन्यामध्ये त्याने 4 षटकार खणखणीत मारले होते आणि त्याची विकेट मिळून जवळपास 10-15 धावा तरी कमी केल्यात. त्यांची जागा घ्यायला नवीन फलंदाज दाखल झालेत परेश. शॉर्ट लेनचा चेंडू होता, अंगावरती खेळला आणि आखूड टप्प्याचा चेंडू त्यांना सावरता आला नाहीये आणि विकेट देऊन माघारी परतलेत सचिन. परेश कशा प्रकारे सामना करतील? अजूनही संघाचं खातं खोलणं बाकी आहे. सुयोग धावायला सुरुवात केली. पंचांना पार करून टाकला चेंडू. चांगला असा लॉंग लेगच्या दिशेने मारला फटका जातोय सीमारेषेच्या पार. धावा मिळाल्या 4. अर्थातच या 4 धावेने स्वतःच आणि संघाचं खातं खोलतोय. या 4 धावेने श्री गणेशा केला आपल्या संघासाठी. परेश. सुयोग थोडासा लेग साइडच्या दिशेने हा चेंडू खेळवण्याचा प्रयत्न होता त्याचा, मात्र तो अंगलटी आलाय आणि 4 धावा गोळा केल्या त्या परेशने. आता मात्र क्षेत्ररक्षणात थोडासा बदल करवताना मिरवणे संघ कृपया कर्णधाराने पॅलिन पाशी यायचंय. मिरवणे. पुन्हा एकदा सुरुवात आणि भरकटलेत गोलंदाज सुयोग. पंचांनी मात्र इथे नोचा इशारा दिलाय म्हणजेच आता असेल ती फ्री हिट आणि याचा फायदा कोण घेणार आहेत तर परेश. कशा प्रकारे परेश सामना करतील बघणं आता गरजेचं आहे. फ्री हिट आणि हा आखूड टप्प्याचा चेंडू. फायदा उचलता आला नाही परेश यांना. चेंडू झालाय निर्धाव आणि निर्धाव चेंडू कोणता झालाय तर फ्री हिटचा. धावसंख्या आहे तिथेच. 1 विकेटच्या मोबदल्यात 5 धावा. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. पुन्हा आता इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि तितकं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण इथे बघायला मिळालंय ते फाईन लेगच्या दिशेने. राकेश आणि झेल टिपलाय आणि माघारी परत आहेत ते परेश. मगाशी 1 चौकार त्यांनी नक्कीच मिळवला होता मात्र त्यापुढे त्यांना जाता आलं नाहीये. वैयक्तिक 4 धावेवरती बाद होऊन माघारी परतली आहेत. सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे अजूनही नॉन स्ट्राईकला आहेत ते प्रशांत. परेश यांची जागा घ्यायला गेले ते विशाल. चांगले खेळाडू म्हणून आपल्या संघासाठी नावाजले जातात. बघूया कशा प्रकारे योगदान देतात क्षेत्ररक्षणाची पाहणी करताना. सुयोग धावायला सुरुवात केली. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. पुन्हा शॉर्ट लेनचा चेंडू. पंचांकडे 1 बाउन्सची अपील करताना मात्र पंचांनी फेटाळली आणि निर्धाव झालाय चेंडू. धावसंख्या आहे तिथेच म्हणजे 5. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता विशालचा मात्र असफल झालाय. सुयोग धावायला सुरुवात केली आणि आता मात्र स्टंपात टाकलाय चेंडू. प्रशांत यांनी धाव न घेण्याचा निर्णय घेतलाय आणि चेंडू पुन्हा एकदा निर्धाव झालाय. म्हणजे शेवटचे 3 चेंडू 4 चेंडू निर्धाव ठरले आहेत. धावसंख्या आहे ती फक्त 5. म्हणजे जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 40 धावा. काहीच आव्हानात्मक इथे दिसतंय. गोलंदाजीसाठी आलाय तो रुतेश. कशा प्रकारे इथे गोलंदाजी करतोय. इथे तगडा फलंदाज दिसतोय कोण तर प्रशांत. प्रशांतला शांत ठेवण्यात यशस्वी होत आहेत का रुतेश बघणं गरजेचं आहे.
आता मात्र चेंडू झालाय निर्धाव. प्रशांत यांना वाटलं होतं की अतिरिक्त धाव असू शकते, मात्र समीकरण बदलते पुन्हा एकदा. 11 चेंडू आणि 40 धावा. प्रत्येक चेंडूवरती मोठमोठे फटके अपेक्षित. स्लोअर वन आणि पुन्हा एकदा हवेत गेलाय चेंडू. कॉटन बोल्ड होण्याची शक्यता, मात्र इथे झेल सोडलाय तो रुतेश याने. स्लोअर वन साठी नावाजले जातात रुतेश. अगदी टप्प्यात घेऊन कार्यक्रम करतात. पुन्हा एकदा स्लोअर वन आणि आता मात्र विशाल याचा मोठा फटका. तितकंच उत्कृष्ट असं कॅचिंग बघायला मिळालंय क्षेत्ररक्षकाकडून. स्क्वेअर लेगच्या बाजूला मस्त असा झेल टिपलाय तो रोहित याने. आणि हताश निराश माघारी परततोय विशाल. नाव विशाल आहे, कामगिरी मात्र फुसकी ठरली. त्यांची जागा घ्यायला मैदानात दाखल झाले ते संदेश. कशा प्रकारे हा सामना रंगतोय येणारे काही चेंडू ठरवतील. सामना फारच कठीण अवस्थेत. 26 धावा प्रति ओव्हर असा हा आता सेट झालाय. म्हणजेच 9 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता आहे. फलंदाजीसाठी गेलेत संदेश. सामना करतील ते रुतेश यांचा. मोठा फटका खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. लेग साइडच्या दिशेने मारलाय फटका. एक धाव नक्कीच मिळाली. दुसरी धाव सोडण्याचा प्रयत्न नाहीये. स्क्वेअर लेगच्या खेळाडूकडून इथे उत्तम क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय सतत. रोहित चांगला क्षेत्ररक्षक म्हणावा लागेल. प्रशांत आता मात्र सरळ फटका मारलाय. जातोय 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 सीमा रेषे पार. षटकार. सायकल मॅन पार्किंग इकडे नाहीये. आपली सायकल बाहेर आउटसाइडला पार्क करायची आहे. पुन्हा एकदा प्रशांत. पुन्हा मोठा फटका. आता मात्र जातोय 6 धावेसाठी. त्या 6 धावेने धावसंख्येत भर झाले. धावसंख्या पोहोचले 19. वैयक्तिक आता मोठमोठे फटके खेळण्याचा प्रयत्न आहे. 12 बॉल आणि 26 धावा. समीकरण 6 चेंडू आणि 26 धावा. सहा चेंडू 5 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. आणि आता मात्र क्लीन बोल्ड केले प्रशांत यांना. हताश निराश होऊन माघारी परत आहेत प्रशांत यांना शांत करण्यात यशस्वी झालाय उद्देश. चांगली गोलंदाजी करतोय ते उद्देश. चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून सिद्ध होतोय आपल्या संघासाठी. फलंदाजीसाठी आता गेलाय तो नितेश. सामना करे उद्देशाचा. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज उद्देश. उदय मात्र इथे थोडासा
अडथळा निर्माण झाला आणि पंचाने हा डेट चेंडू म्हणून घोषित केला. पुन्हा एकदा सज्ज झालाय उद्देश गोलंदाजीसाठी. सामना करेल तो नितेश. कशा प्रकारे सामना करतोय बघणं गरजेचं आहे. चांगला चेंडू हवेत मारलाय फटका. चेंडू कालते आहेत तो ऋतिक, मात्र इथे झेलबाद करता आलं नाहीये. 2 धाव चोरल्यात. या 2 धाव्याने धावसंख्येत भर झाले. धावसंख्या पोहोचली आता 22. मोठमोठे फटके इथे मारण्याचा प्रयत्न दिसतोय, मात्र अयशस्वी ठरतायत. सतत सातत्याने खेळ खेळत होते, त्याचा फटका बसलाय. आणि आता मात्र अगदी अंगाला खेचून गेलेला चेंडू जातोय सीमा रेषेच्या पार. पंचांनी 22च्या स्वरूपात 4 धावा दिल्यात. नितेश समजू शकले नाही चेंडूला. पंचांनी मात्र 22च्या स्वरूपात या 4 धावा घोषित केल्या. धावसंख्या पोहोचली 26. आणि या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. सामना जवळपास निवातेवाडी संघाने आपल्या बाजूला खेचून आणलाय. आता मात्र तलवारबाजी करतोय संकेत. चेंडू मात्र बॅट वरती येत नाहीये. नितेश माफ करा. गोलंदाज उद्देश, चांगली गोलंदाजी. पुन्हा निर्धाव चेंडू आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलाय नवलाई देवी क्रिकेट संघ निवातेवाडी संघाने. आणि आपली घोडदौड चालू ठेवली आहे पुढच्या फेरीसाठी. फायनल मध्ये आपली घोडदौड पोहोचवली आहे आणि पहिला संघ ठरलाय तो फायनल मध्ये जाणारा श्री स्वामी समर्थ क्रिकेट संघाला हरवून